वर्धा जिल्ह्यातील एसंबा ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेविका वासनिक यांच्या मनमानी कारभाराविरोधात गावकरी प्रचंड नाराज आहेत। प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। गावामध्ये जत्रा सोहळा असतानाही ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावण्यात आल्याने नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नसल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करतायत। तर एसंबा येथे सध्या मोठा जत्रा सोहळा सुरू आहे। अशावेळी नागरिकांना विविध कामांसाठी आणि सुविधांच्या तक्रारींसाठी ग्रामपंचायत कार्यालयात ये-जा करावी लागते। मात्र जत्रेच्या धामधुमीतही ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे। यामुळे नागरिकांच्या अनेक तातडीच्या समस्या आणि तक्रारी अशाच प्रलंबित राहत आहेत। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामसेविका वासनिक मॅडम या नागरिकांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करतात। तर नागरिकांच्या अनेक तक्रारी असूनही त्यांचं समाधान करत नाहीयेत असा गावकऱ्यांचा आरोप आहे। तर ग्रामपंचायत कार्यालय नियमितपणे बंद ठेवलं जात असल्यामुळे अत्यावश्यक कामांसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावं लागतंय। तर नागरिकांचा सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की ग्रामपंचायत कार्यालयाला अशा प्रकारे कुलूप लावून ठेवणं आणि नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं यावर गट विकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तातडीने आणि नक्की काय कारवाई करणार का? गावकऱ्यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामसेविका वासनिक यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी आता केली जाते आहे। वर्धा जिल्ह्यातील एसंबा या ठिकाणी ऐतिहासिक जत्रा जे ज्ञानेश्वर माऊलीचा संजीवन सोहळा आहे तो या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहात होते आहे। परंतु या ठिकाणचे जे समाजसेवक आहेत माधवजी वानखेडे ते या ठिकाणी आले आणि त्यांना नागरिकांनी काही तक्रारी दिल्या। ते तक्रारी देण्यासाठी ग्रामपंचायतला आले असता जाणून घेऊया की त्यांना ग्रामपंचायतला काय अनुभव आला। ग्रामपंचायतचा अनुभव असा आहे, इथल्या लोकांच्या तक्रारी इतक्या भयानक आहेत की एक एरणगाव गट ग्रामपंचायत आहे, तिथले किती दिवसापासून या गावातले एसएमबीचे हायमास्ट लॅम्प एरणगावचा हायमास्ट लॅम्प कित्येक वर्षापासून बंद होते। साधं त्यांना दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा आमच्यापाशी फंड नाही असं त्यांनी मला फोनवर सांगितलं। आम्ही स्वतः लोकवर्गणी करून तो एरणगावचा लाईट चालू केला। त्या गावामधल्या शेतकऱ्यांनी आपलं पीक सगळं आपल्या घरी आणून ठेवलं आहे, पण पीक न्यायासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याला एवढं मोठं स्लॅबला भगदाड पडून 3 महिने त्या गावातले लोक त्या मॅडमकडे गेले, पण आजपर्यंत त्या पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही आहे। आज त्याच्या बैलबंड्या आणि त्यांनी पिकवलेलं धान्य हे सुद्धा मार्केटमध्ये न्यायाचे त्यांचे हाल व्हायचं सुरू आहे। आम्हाला असं कळण्यात आलं की ह्यांचे जे वास्तविक म्हणून इथे जो कोणी सचिव आहे त्यांचे हजबंडच इथे ठेकेदारी करतात आणि त्याच्यामुळे ते त्या छोट्या मोठ्या कामाकडे लक्ष देत नाही। त्यांना मोठ्या कामामध्ये जास्त इंटरेस्ट असते आणि त्यातल्या त्यात एवढी मोठी यात्रा इथे गावामध्ये इतके दोन्ही मोठे मोठे हायमास्ट साधे दुरुस्तसुद्धा करण्याची त्यांची हे नाही आहे। इतकं दुर्लक्ष या गावामध्ये त्या सचिवांचं आहे। प्रशासक कोण आहे मला माहीत नाही, पण मी 2 दिवसापासून या यात्रेमध्ये आलो आहे। तर गावातल्या अनेक समस्या अनेक अडचणी लोकांनी सांगितल्या, त्या निमित्तानं आज मी एसंबा ग्रामपंचायतमध्ये आलो तर इथे गावात इथे ताला दिसत आहे। म्हणजे आज एवढी मोठी यात्रा आहे पण गावातल्या ग्रामपंचायतला कुलूप लागलेला आहे। ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि प्रशासनाने याच्यावर ताबडतोब कारवाई करायला पाहिजे अशी माझी मागणी आहे। आपल्याकडे सत्ताधारी पक्ष आहेत, आमदार महोदय देखील आहेत, काय कारवाई करणार आहे आपण याच्यावर? नाही, मी याच्यावर लेखी तक्रार बीडीओला आणि संबंधित अधिकाऱ्यांना देणार आहे। आज राजूभाऊ बकाड्यांचा आपला दौरा असल्यामुळे अंजीला संध्याकाळी त्यांची माझी भेट होणार आहे। त्यांच्या कार्यावर पण ही गोष्ट मी टाकणार आहे की असं एवढा मोठा सोहळा या गावामध्ये होतो आणि या गावातल्या सचिव मॅडम ह्या उपस्थित आहे आणि गावाला कुलूप लागून आहे। गाववाले या यात्रेच्या निमित्ताने इथे मध्ये येतात, काही अडचणी सोडवण्यासाठी येतात आणि काही यात्रा बघायसाठी येतात, पण त्या यात्रेच्या अडचणी सोडवण्यासाठी जेव्हा इथे आले इथे त्यांना कोणीच दिसलं नाही आणि आताही कुलूप लागलेला आहे। नक्कीच एसंबा या ठिकाणी आज शेकडो हजारो भक्त या ठिकाणी आलेले आहेत, मात्र ग्रामपंचायतला कुलूप आहे। या ठिकाणच्या ज्या सचिव मॅडम आहेत वासनिक मॅडम यांनी आतापर्यंत गावाच्या विकासाचा कुठलाही हेतू घेतलेला नाही किंवा त्यांनी कुठलंही विकासाचं काम देखील या ठिकाणी करण्याचा मानस ठेवला नाही। मात्र त्यांचेच पती देव हे ठेकेदार कंत्राटदार असल्यामुळे त्यांना गावाचा विकास काहीही मायने ठेवत नाही। परंतु या ठिकाणी सीओ साहेब आपण तात्काळ यांच्यावर कारवाई करणार का वासनिक मॅडमवर, आणि बीडीओ साहेब आपण देखील तात्काळ कारवाई करणार का? आणि आज जर ड्युटीचा दिवस असताना सुद्धा जर ग्रामपंचायतला कुलूप आहे, या ठिकाणी हजारो लोक आलेले आहेत, परंतु वासनिक मॅडम मात्र या ठिकाणी नाही, याचं कारण का? यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी समाजसेवक माधवजी वानखेडे करणार आहेत। स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, एसंबा, वर्धा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।